शिरपूर शहरातील पाचकंदील परिसर येथे हिंदू संमेलन समिती शिरपूर यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले। हे संमेलन दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात येणार आहे। या संमेलनासाठी शिरपूर शहरासह तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। या विराट हिंदू संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरिजी गुरु जगन्नाथ महाराज सतपंथ आश्रम प्रेरणापीठ गुजरात व फैजपूर उपस्थित राहणार आहेत। तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य श्री निलेशजी गद्रे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून समरसता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। कार्यक्रमासाठी शिरपूर शहर व तालुक्यातील विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, मित्रमंडळे, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन, इंजिनियर असोसिएशन, नगरसेवक, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले। हिंदू समाजातील एकात्मता, समरसता आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनासाठी सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू संमेलन समिती शिरपूर यांच्या वतीने करण्यात आले। नमस्कार। तमाम शिरपूरकर जनतेला हिंदू संमेलन समितीतर्फे आम्ही सर्व आवाहन करतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। संमेलन हे दिनांक 30 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेला सुरू होणार आहे। संमेलनाचे ठिकाण पाचकंदील विजय स्तंभाजवळ आहे। तरी या संमेलनासाठी खास हिंदू धर्मावर किंवा हिंदू धर्म जागरणासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरिजी गुरु जगन्नाथ महाराज संतपंथ आश्रम प्रेरणापीठ गुजरात व फैजपूर आणि या संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्यांची उपस्थिती लाभणार आहे ते श्री निलेशजी गद्रे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी समता विषय याचे ते संमेलनाचे प्रमुख वक्ते आहेत। तरी या संमेलनासाठी आपण सर्व हिंदू बांधवांनी व तमाम शिरपूरच्या जनतेतील बंधू भगिनी मातांनी व पत्रकार बंधूंसह सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी। कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रेने होणार आहे। शोभायात्रा ही चोपडाजी येथून सुरू होऊन तिचे समापन संमेलनाच्या स्थळाच्या ठिकाणी होणार आहे। तरी शोभायात्रेपासून तर वक्त्यांचं वक्तव्य होतोपर्यंत सर्वांनी आपण आवर्जून उपस्थित राहावे। या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। कार्यक्रमाचा समारोप हा प्रसाद वाटपाने होणार आहे। तरी तमाम शिरपूरकर जनतेला आणि सर्व लोकांना आमच्या समितीतर्फे आवाहन आहे की RSSच्या शताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या या संमेलनास आपण जातीने उपस्थित राहावे। नमस्कार।